पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांना सध्या झालंय काय असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। वाहतूक पोलीस निरीक्षकाला दमदाटी केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाला जेलची हवा खावी लागली होती। त्यानंतर स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजप कार्यकर्त्यांनी महापालिकेत राडा घातला होता। त्यानंतर आता एका भाजप कार्यकर्त्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झालाय। ओमकार कदम असं या कार्यकर्त्याचं नाव आहे। पोलीस निरीक्षकाला दमदाटी, महापालिकेत तोडफोड आणि आता खंडणीचा गुन्हा। पुणे महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर भाजपची ही वाटचाल। ओमकार कदम मोर्चाचा पदाधिकारी होता। तसंच महापालिका निवडणुकीत त्यानं भाजपची उमेदवारी मागितली देखील होती। आजही पुण्यातील भाजप नेत्यांच्या फ्लेक्सवर ओमकार कदमचे फोटो आहेत। कदम आणि त्याच्या साथीदारांवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे। मला कडेला घेतला आणि सरळ सरळ 1 कोटीची त्यांनी मला खंडणी मागितली आणि मला बोलले की जर तुमचं निर्विघ्न काम चालू ठेवायचं असेल, तुम्ही जर मला पैसे नाही दिले तर मी तुम्हाला काळे अजेट टाकू, तुमची सगळी कामं बंद करू, तुम्हाला कोण कसं काम देतंय काय देतंय आम्ही बघून घेऊ। एका कॉन्ट्रॅक्टरला 1 कोटीची खंडणी मागितल्याचा कदम आणि त्याच्या साथीदारांवर आरोप आहे। कदम आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी आता अटक केली आहे। त्यांना 3 मे पर्यंत पोलीस कोठडी देखील मिळाली आहे। संबंधित ठेकेदाराच्या वेगवेगळ्या साईटवर जाऊन कदम आणि त्याचे साथीदार जबरदस्तीने काम बंद पाडायचे, तसंच कर्मचाऱ्यांना मारहाणही करायचे। काम सुरू ठेवण्यासाठी खंडणीची मागणी करायचे। 1.5 ते 2 महिने हा त्रास सहन केल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरनं पोलिसात तक्रार दिली। प्रत्येकाने आपापलं काम चोख करावं। माझं काम चोख होतं म्हणून मी बिलकुल त्यांना म्हणजे थारा देत नव्हतो। मी म्हटलं मला गरज नाहीये, मी माझं काम करतोय आणि जोपर्यंत महापालिका मला सांगणार नाही की बाबा काम बंद कर, तोपर्यंत मी कुठल्याही परिस्थितीत काम बंद करणार नाहीये। दरम्यान यावर भाजपची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला, मात्र भाजपचे शहर अध्यक्ष योगेश गोगावले यांनी फोन उचलला नाही, तसंच मेसेजला देखील उत्तर दिलं नाही। नितीन पाटणकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।